नमस्कार मंडळी. आज ना भेंडीची भाजी बनवूया, ती सुद्धा माझ्या पद्धतीची. भेंडी बघा ना, बारीक अशी कापून घेतलंय, स्वच्छ धुतलंय हा आधी, आणि मग कापून घेतलंय. आता चला भाजी बनवूया. कढई गरम झाली आहे चांगली. आता आपण ना पहिल्यांदा ही भेंडी टाकायची सगळी आणि ना नुसती अशी भाजून घेऊया पहिल्यांदा. चला, भेंडीत ना पहिल्यांदा आधी ना तेल नाही टाकायचा, आधी अशी एका थोडी ना भाजूया. आणि आपण त्याच्यामध्ये ना थोडं आगूळ टाकूया. आगूळ टाकलो की हे जो चिकचिकीतपणा असा ना तो सगळं निघून जातलो, आणि भेंडी अशी ना बुळबुळीत नाही लागायची खाताना. आता ह्यो ना थोडस आगळ टाकतंय ह्यो, आणि भेंडी ना भाजून घेऊया मस्त. आगूळ टाकलो ना की अशी जरा ना जास्त बुळबुळीत दिसतेली, पण टेन्शन नाही गेले नाही का. जास्त असं थोडा वेळ भाजली की ह्या सगळा ना बुळबुळीतपणा निघून जातलो. आणि आता आपण ना याच्यामध्ये थोडा तेल टाकूया आणि भाजूया परत. एक चमचा छोटं तेल घातलंय बघा. आता भेंडी सुटसुटीत दिसायला लागली आहे. आता आपण ना याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकूया आणि भाजी बनवूया. भेंडी छान भाजून झाली आहे. आता कांदो टाकूया आणि टोमॅटो दोन्ही टाकते मी एकत्र. तुम्ही आधी कांदो भाजून घेतलास तरी चालत, पण मी दोन्ही एकत्रच भाजतले, म्हणून कांदो टोमॅटो दोन्ही एकत्र टाकले आणि এটা छान भाजून घेतले. आता भाजी भाजून झाली आहे छान. आता आपण त्याच्यामध्ये ना हळद घालूया थोडी, मालवणी मसालो, मीठ टाकलंय थोडा. जाडा मीठ असा मालवण वरून घेऊन इलेलं आहे. खोबरा घातलंय मस्तपैकी. चला, आपली भेंडीची भाजी छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा भेंडीची भाजी आपली कशी झाली आहे. चला, धन्यवाद.